आपण आलो होतो ओवी क्रमांक 12. आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणा. आम्ही तनु म्हणू जीवे तुझिया बोला ओटंगावे. आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हण. अर्जुन म्हणतो, देवा आम्ही अत्यंत जिज्ञासेने तुझ्याकडे प्रश्न विचारायला आलो, पण तू जरा असं करायला लागला, असा द्व्यर्थक बोलायला लागला, संमिश्र उपदेश करायला लागला, तर कसं काय व्हायचं आमचं? तर हे तुझं बोलणं योग्य नाही. गीतेमध्ये 2 प्रकारचे धर्म आहेत. एक प्रवृत्ती लक्षण धर्म, दुसरा निवृत्ती लक्षण धर्म. प्रवृत्ती लक्षण धर्म म्हणजे कर्मयोग म्हणा. कर्म करायचं, प्रपंच करायचा, हा कर्मयोग झाला, त्याला प्रवृत्ती लक्षण धर्म म्हणायचं. निवृत्ती लक्षण धर्म म्हणजे केवळ ज्ञान साधना करणं, दुसरं काही करायचं नाही. देवाचीच सेवा करायची, ज्ञानाचीच साधना करायची, बाकी काही करायचं नाही. हा निवृत्ती लक्षण धर्म आहे. आणि दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी निवृत्ती लक्षण धर्म सांगितला. स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणजे काय? निवृत्ती लक्षण धर्म, ज्ञानी महात्म्यांचं वर्णन. आणि देव अर्जुनाला आधी काय म्हणला होता? युद्ध कर, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महिम, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. आधी सांगितलं मेला तरी चालेल पण युद्ध कर, म्हणजे हा प्रवृत्ती लक्षण धर्म सांगितला. आणि नंतर दुसऱ्या अध्यायात शेवटी निवृत्ती लक्षण धर्म. अर्जुन गोंधळून गेला ना, हे खरं की ते खरं? तत्सत्यम वाई तत्सत्यम, काय खरं नेमकं दोघांपैकी? तसं अर्जुन म्हणतं, देवा आता गोंधळून गेलो मी, नेमकं काय तुला सांगायचं मला काही समजत नाही. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी ही अर्जुनाची मनोभूमिका आपल्या मराठी भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये कशी मांडली बघा. ओवी क्रमांक 13. आता ऐसिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करीसी, इथं ज्ञानाची आस कायशी. अर्जुन म्हणे, असा जर तू संमिश्र आम्हाला उपदेश करायला लागला, तर मग आता आमचं चांगलंच कल्याण होणार आहे. निके आम्हा करीसी, आमचं चांगलंच कल्याण करणार आहेस तू. इथं ज्ञानाची आस कायशी. अर्जुन म्हणे, आता काय तुझ्याकडून आम्ही ज्ञानाची आशा करायची? तरी जाणीवेचे कीर सरले, परी आणिक एक असे जाहले, जे थिते हे डहुळले मानस माझी. ते ज्ञानाचं जाऊ दे, ज्ञान तर गेलंच, पण माझं मन जे होतं की नाही, काय जे असेल ते माझं मन होतं, ते मन अधिकच डवळून गेलं आता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एक प्रवासी होता आणि त्याला रस्त्याने चालताना भूक लागली. काय काय खावं म्हणून इकडे तिकडे पाहू लागला, तर त्याला आंब्याच्या कैऱ्यांसारखी फळं असलेलं एक झाड दिसलं. अगदी कलमी आंब्याच्या कैऱ्या असतात की नाही, तशीच फळं एका झाडाला लागलेली दिसले. ते झाड होतं रुईचं. रुईच्या झाडाला फळं कशी असतात? आंब्याच्या कैरीसारखीच अगदी. त्याला वाटलं संकरित आंबा दिसतोय. संकरित आंब्याला लहान असलं की फळं येतात. त्याला भूक लागलेली, गेला, तोडली ती फळं आणि खायला लागला. भूक जाईल का त्याने? भूक गेली नाही, पण आपली फसगत झाल्यामुळं आणखी दुःखी झाला तो. तसं देवा, आम्ही तुझ्याकडे ज्ञानाची इच्छा धरून आलो, ज्ञान तर मिळालं नाही ते जाऊ दे, पण अधिकच गोंधळून गेलो. डहुळले मानस माझे, डहुळलं गेलं माझं मन. तिथे म्हणजे स्थिर असलेलं आधी तरी बरं होतं जरा, आता जास्तच गोंधळून गेलं. आधी मी फक्त युद्ध करायचं नाही असंच म्हणून ठाम होतो ना, तू सांगितल्यावर युद्ध केलं पाहिजे म्हणून एक भावना ती झाली. पण आता नाही करावं महात्म्याचं लक्षण ऐकलं, आता करू नये, दोन्ही हे झाले. मला गोंधळून गेलो. जरी तेवीची श्रीकृष्ण आहे तुझे, चरित्र काही नेणिजे, जरी चित्त पाहशी माझे येणे मिशे. पण देवा, तू मला संमिश्र उपदेश केला ही गोष्ट खरी, पण म्हणजे तुझं चरित्र कळण्यासारखं नाही. नेमकं तुला काय सांगायचं या वागण्यातून काही कळत नाही सामान्य माणसाला, कारण तुझं चरित्रच विचित्र आहे. भगवान रामचंद्र प्रभूचं चरित्र सरळ आहे महाराज, आणि कृष्णाचं चरित्र
कुठं वळण घेईन काही सांगता येत नाही. श्रीकृष्णाचा अवतार 8वा आणि रामाचा अवतार 7वा. बरोबर आहे, 7वा अवतार रामाचा. अवतार एकामागे एकच आहे 2, पण दोघात फरक किती आहे? एकाचा अवतार झाला अष्टमीला आणि एकाचा झाला नवमीला. अष्टमीला कृष्णाचा आणि नवमीला रामाचा. 9चा आकडा असतो ना, तो सरळ चालतो, त्यात बदलच होत नाही. 9चा पाढा म्हणा ना, 9 1 9, 9 2 18, 18 म्हणजे 8 अधिक 1 म्हणजे 8 आणि 1 अधिक 8, बेरीज किती होते? 9. 9 त्रिक 27, 2 आणि 7 9, 9 चौक 36, 6 आणि 3 9. हे कुठपर्यंतही म्हणत जा, 9च येते. आणि 8चा पाडा म्हणा बरं. 8 1 8, 8 2 16, म्हणजे किती झाली? 1 आणि 6 7, बदललं लगेच. हे सगळं 8चा पाडा असा बदलत जातो, 9चा पाडा सरळ चालतो. कृष्णाचा अवतार काय चरित्र करील कुठं काही सांगता येत नाही. म्हणून अर्जुन म्हणतो, देवा तुझं चरित्र आम्हाला काही कळण्यासारखं नाही. श्रीकृष्ण आहे तू चरित्र काही नेणे जे, जरी चित्त पाहशी माझे येणे मिशे. हे असं गोंधळण्यासारखं सांगून माझी परीक्षा तर घेत नाहीस ना. देव कधी परीक्षा घेतो? रुक्मिणीची परीक्षा घेतली होती एकदा. भागवताच्या शेवटी ती कथा आहे. भगवंत त्याला म्हणजे चांगले पोरं बाळं नातवंड झाली कृष्णाला. आणि तेव्हा एकदा रुक्मिणीच्या सोबत एकांतात बसले. रुक्मिणीला म्हणले, रुक्मिणी तू मला विवाहाच्या आधी पाहिलं नव्हतं, नुसतं माझं वर्णन ऐकून माझ्याशी विवाह केला तू. पण म्हणले खरं सांग काय चांगलं आहे ग माझ्यात? रंग चांगला आहे का? ठाईचाची काळा, अनादी बहु काळा, रंग काळा. बर, काही लोक म्हणतात जाऊ द्या रंगाने कसाही असो, पण चांगले गुण आहेत ना, मग असू द्या. बरं गुण तरी चांगले आहेत का? तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा आणि चोरी करूनी बरशी खोटा. गुण तरी चांगले आहेत का माझ्यात? मग तुला काय चांगलं दिसलं माझ्यात? बरं एखाद्याला मान सन्मान भरपूर असला म्हणजे, लोक चांगले म्हणत असले म्हणजे लोक म्हणतात जाऊ द्या, लय लोक मानतात त्याला. मला मानते तरी कोण? कोणी म्हणते चोर आहे, त्या शिशुपालाने 100 शिव्या दिल्या. काय माझ्यात चांगलं दिसलं म्हणून तू माझा स्वीकार केला. आणि शेवटी देव म्हणले, रुक्मिणी हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही. तुला जर दुसरा कोणी हवा असेल पती, तर मी तुझं सगळं विवाह लावून देतो. पण तू तुझा मनात जर पश्चाताप होत असेल तुला कदाचित माझ्याशी विवाह करून, तर पश्चाताप मानू नको. असं रुक्मिणीनं ऐकलं आणि तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. देवाच्या लक्षात आलं तिला आपलं बोलणं सहन झालं नाही. नंतर तिला सावध केलं वगैरे, शुद्धीवर आणलं. आणि मग देव म्हटले, अगं रुक्मिणी मी चेष्टा करत होतो तुझी. ती म्हटली, देवा चेष्टेत सुद्धा असे शब्द पुन्हा काढायचे नाही. मी एकदा तुम्हाला वरलंय ना, आता पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे, मी सर्वस्वया तैसे सुबटांसे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. अशी तिची भूमिका होती. पण देवानं तिची परीक्षा पाहिली ना. तसा अर्जुन म्हणतो, माझ्या अनन्यतेची परीक्षा तर पाहत नाहीस ना तू, असं गोंधळण्याचं सांगून. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे, ना तरी झकवी तू आहासी माते, की तत्वची कथिले ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवेना. झकवी तू आहासी माते म्हणजे मला फसवत तर नाहीस, हे असं सांगून. कारण फसवण्याची सुद्धा तुझ्या चरित्रात अनेक उदाहरणं आहेत की तू त्यांना फसवलं. दुर्योधन चालला होता आईकडे वज्रदेही होण्यासाठी. त्याच्या आईने सांगितलं किंवा धर्मराजाने सांगितलं होतं, जर गांधारीने तुझ्या पूर्ण देहाकडे पाहिलं तर तू वज्रदेही होशील. करावया पांडव निर्दळन, वज्रलेप व्हावे आपण, वर्मपुसे दुर्योधन, धर्म असत्य वचन न बोले. वा, नाथ महाराजांची वही आहे. पांडवांचं निर्दाळन करण्यासाठी त्या दुर्योधनाने धर्माला उपाय विचारला की कसं काय आम्ही तुम्हाला मारू.
म्हणजे स्वतःच्या मारण्याचा उपाय सांगायचा असताना सुद्धा धर्मराज खोटे बोलले नाही. सांगितलं, जा गांधारीनं जर तुझ्याकडे पाहिलं उघड्या देहाकडे तर तू वज्रदेही होशील. दुर्योधन विवस्त्र होऊन चालला होता गांधारीकडे आणि देवानं घेतलं एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप. कसं काय म्हणले महाराज, कुठं निघाले? कुठं निघाले म्हणे आईकडे निघाले. काय आहे का म्हणे डोकं बिकं काय? एवढा मोठा घोडमा झाला आणि खुशाला असा उघडा निघाला आईकडे. हां म्हणले असं असं. अरे होय बाबा खरं आहे ते, पण जरा अंग तरी झाक, कमरेला तरी काही लाव. आणि मग काय लाव म्हणे, माझ्यापाशी काहीच नाही, ते घेऊन आलं होतं फुलाचे हार काहीतरी, आणि हे गुंडाळ म्हणे कमरेला. गेला आणि मग गांधारीनं पाहिलं आणि अरे अरे म्हणले, काय तू मूर्खपणा केलास, हे कोण सांगितलं हे तुला कमरेला लावायला? ते म्हणे एक ब्राह्मण भेटलं, ते ब्राह्मण नव्हता म्हणे, ते नक्की कृष्ण असणार, फसवलं तुला कृष्णाने. तसा अर्जुन म्हणतो, देवा हे फसवण्याचे अनेक उदाहरणं आहेत तुझ्या चरित्रात, तसं काय मला झकवी तू आहासी माते, मला फसवत तर नाहीस ना? झकवी तू आहासी माते की तत्वची कथिले ध्वनिते, किंवा ध्वनित म्हणजे झाकलेलं एखादं तत्वच मला सांगितलं नाही ना. तत्वची कथिले ध्वनिते म्हणजे ब्रह्मरूप असं तत्व संक्षेपाने मला सांगितलं नाही ना. काही काही वेळा देव एखाद्याला ब्रह्मज्ञान सांगायचं, पण ते वेगळ्या पद्धतीनं सांगायचं. उदाहरणार्थ, गोकुळामध्ये एक म्हातारी गवळण, म्हणजे अनेक गवळणी गाराने घेऊन आल्या. यशोदेसी गवळणी सांगती गाराणी, नटनाटक कपटी सांभाळ आपुले तान्हे. सहस्रमुख लाजला निवांत चिठेला, वेद परतला गाती अनुछंदे, विधला विला गोविंदे, विधला विला गोविंदे. त्या सगळ्या गवळणी यशोदेकडे गाराने घेऊन आल्या. त्यात एक अत्यंत म्हातारी गवळण होती. श्री गुरु राऊत बाबा सांगत असतात हा प्रसंग, की म्हातारी गवळण पुढे आली आणि यशोदेला म्हटली, यशोदे माझ्या डोक्याकडे बघ. काय दाखवते डोक्याला? म्हणजे माझा एक तरी केस काळा आहे का बघ. ती म्हटली, नाही बाई एकही केस काळा नाही, सगळे केस पांढरे झालेत. मग ती म्हातारी म्हटली, सांग मग माझे सगळे केस पांढरे झाले, मी खोटं बोलेल का? यशोदा म्हणले, असं काही नसतं, केस पांढरे झाले म्हणजे माणसं खरं बोलतात असं काही नियम आहे का? ते स्वभावाचा भाग येतो. बा काय सांगायचं मुद्द्याचं बोल म्हणे. तिनं मग आपला गाल दाखवला, गालावर 5 बोटं उमटलेली होती अशी. यशोदा म्हटली, का हो आजी, गाल तुमचा सुजलेला दिसतोय, 5 बोटं उमटली, तुमच्या मालकाने मारलं का? म्हणजे मालक मारत नाही, मालक फार प्रेम करणार आहे. मग कुणी मारलं? म्हणजे तुझ्या घरच्यांनी मारलं. म्हणजे माझ्या मालकाने? तुझ्या मालकाने नाही. ती म्हटली, मी नाही, माझ्या मालकाने. मग आमच्या घरी आहेच कोण? ती म्हणली, आहेच कोण, तिसरं नाही का? यशोदा म्हणे, ते 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी माझ्या खेळगे, का लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं आहे ते लेकरू, लहान आहे. ती म्हटली, तुला दिसतंय लहान, पण कीर्ती महान आहे, त्याने मला मारलं. असं ऐकल्यावर यशोदेला खरंच राग आला, की माझ्या आईच्या वयाची ही म्हातारी आहे, गेलीन कृष्णाच्या कानाला धरूनच ओढत आणलं. का रे कृष्णा, या आजीला तू मारलं का? तर म्हटलं, हो मीच मारलं. का मारलं ते मला विचार नको, तिला विचार. का मारलं ते तिला विचारलं, आजी का मारलं? म्हणले, काही नाही यशोदे, दिवसभर रानात काम केलं, संध्याकाळी अंगणात ओट्यावर येऊन बसली आणि तुझा कृष्ण हातात पेटलेली सनकाडी घेऊन चालला होता. सनकाडी म्हणजे माहिती आहे तुम्हाला? आंबाड्याच्या काड्या वाळलेल्या घेऊन चालला संध्याकाळी. मी त्याला विचारलं, कृष्णा कुठं चाललास रे? त्याने माझ्या घराकडे हात केला आणि म्हणला, हे घर पेटवायला चाललो. मी म्हणली, माझं घर पेटवतोस? ते म्हणलं, कुणाचं घर आहे? मी म्हणली, माझं. त्यानं हातातल्या काड्या दिल्या फेकून, असं कमरेवर हात ठेवून माझ्या पुढं उभं राहिलं. कुणाचं घर आहे? मी म्हणली, माझं. तिसऱ्यांदा विचारलं, कुणाचं घर आहे? मी माझं म्हटलं की खाड दिशी कानाखाली लावली माझ्या. आता सांग बरं यशोदे, माझ्या घराला माझं म्हणणं हा काय गुन्हा आहे का?
माझ्या घराला माझं म्हणलं म्हणून यांनी मारलं. कृष्ण म्हटलं, आई हे सगळं जग देवाचं आहे, ह्यातल्या कुठल्याही गोष्टीला वस्तूला कुणी माझं म्हणला त्याच्या कानाखाली बसलीच. फक्त देव आवाज येऊ देत नाही, प्रत्येकाच्या कानाखाली दिल्याशिवाय राहत नाही. मग पोराला माझं म्हटलं तरी कानाखाली बसते, घराला माझं म्हणलं तरी, एवढं नाही देहाला माझं म्हणलं तरी कानाखाली बसली, मग तर लय जोरात बसते, कारण इथूनच सुरुवात आहे माझेपणाची. असो, आता देवाने तिला तत्व सांगितलं की नाही, देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, घेऊन या आला आग्न आणि तुझ्या घराशी लावीन. नाथ महाजांनी हे लिहिलं तिथं. मग देवानं तिला तत्व समजावून सांगितलं, पण सरळ सांगितलं का जरा ध्वनीत सांगितलं? गूढ भाषेत सांगितलं. गूढ भाषा, वा चांगला शब्द आहे, ध्वनीत. ध्वनीत म्हणजे गूढ भाषेत तिला सांगितलं. तसं देवा हे वेगळ्या पद्धतीनं मला तू काही ज्ञान तर सांगत नाही ना, असं तत्वची कथीले ध्वनीत आहे, हे अवगमिता निरुते जाणवे ना, मला तर काही कळत नाही बाबा, नेमकं तुला याच्यातून सांगायचं काय, माझं काही डोकंच आले ना. की तत्वची कथिले ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवेना. निरुते म्हणजे अनुमान करून सुद्धा मला यातलं खरं काय ते कळेना. अवगमिता म्हणजे अवगमन म्हणजे ज्ञान. संस्कृतमध्ये गमगच्छती धातू आहे आणि त्याला आ उपसर्ग लागला की त्याचा अर्थ ज्ञानार्थ होतो. म्हणजे अवगमती, अवगमती म्हणजे समजणे असा अर्थ होतो. तसं मला काय समजत नाही याच्यातून. अव उपसर्ग, बरं, आ नाही. गमगच्छती म्हणजे जाणे आणि आ लागला की येणे होतो. आ गच्छती म्हणजे येणे आणि अव उपसर्ग लागला की त्याचा अर्थ ज्ञानार्थ होतो. अवगमती. म्हणून आई के देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. देवा तुझ्या पाया पडतो बाबा, हे असं गुपित सांगणं, गूढ बोलणं, माझी परीक्षा पाहणं, हे सगळं सोडून दे. मग काय कर, भावार्थू आता न बोलावा, हे गुढार्थानं बोलणं सोडून दे बाबा. मग काय कर, मज विवेकू सांगावा मराठाजी, मला विवेक म्हणजे ज्ञान सांग, पण मराठा या शब्दाचा अर्थ होतो स्पष्ट सांग. जो खरा बोलतो, स्पष्ट बोलतो, त्याला मराठी माणूस म्हणतात. मराठा या शब्दाचा अर्थ होतो स्पष्ट, सरळ बोलणारा. करी सीते देवा करी माझे सुखे, परिमी त्या ते मुखे न म्हणे संत. मराठा ही जातवाचक नाही घ्यायचं, जो सरळ वागतो, स्पष्ट बोलतो. देव असला तरी घाबरत नव्हते तुकाराम महाराज, मराठी माणूस होते ते, महाराष्ट्रात होते ते. तसलं गोड बोलणं काय नाही. खिलार गाय आणि गिर गाय फरक आहे की नाही? गिर गाय म्हणजे काय नाही, शांत असते आपले, आणि खिलार उचलून फेकते, ते तसलं काय नाही, सरळ असतं ते. तिला राग आला की संपलं. तसं मराठी माणसाचा एक कणखर स्वभाव आहे, आणि त्या मराठी या शब्दाचा अर्थ होतो स्पष्ट. तर स्पष्ट सांग काय असेल ते, असं ध्वनीत बोलू नको. मज विवेकू सांगावा मराठाजी म्हणजे स्पष्ट मला विवेक सांग, मला कळेल अशा पद्धतीनं सांग. वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज यांचं कीर्तन होतं, कुण्यातरी खेडेगावात होतं, आणि वैकुंठवासी लक्ष्मण महाराज इगतपुरीकर टाळ घेऊन उभे होते त्या कीर्तनाला. ते महाराज म्हणजे वेदांतामध्ये रमलेले सद्गुरू जोग महाराज. तर त्यांनी अमृतानुभव म्हणा, वेदांत, विचारसागर ह्यातल्या प्रक्रिया सांगायला सुरुवात केली. जे माणसाच्या आत असतं तेच बाहेर येणार ना. वेदांताचं चिंतन होतं सारखं मनात चालू, वेदांत सांगायला लागले. मग ऐकणारे लोक, थंडीचे दिवस होते, कीर्तनाला येताना गोधड्या घेऊन आले होते, पांघरून बसले होते असे, आणि समोर वेदांत सुरू झालं की यांना समाध्या लागल्या, मग असे डुकल्या देऊ लागले सगळे लोक. अर्धा पाऊण तास कीर्तन, एकही ऐकत नव्हतं, सगळे झोपलेले. क्वचित एखादा असा जो त्यातला मर्मज्ञ येतो जागा. ते लक्ष्मण महाराजांनी पाहिलं. लक्ष्मण महाराज आले, जोग महाराजाच्या कानात म्हणले, महाराज आता मी करू का जरासं कीर्तन? या 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 म्हणले. आपलं उपरणं सोडलं, लक्ष्मण महाराज उभे राहिले कीर्तनाला. मग त्यांनी वेदांत नाही, पहिली सुरुवात केली तुमच्या शिव्याच द्यायला सुरुवात केली. लोक म्हणले आता आपल्यासारखं कीर्तन सुरू झालं. तर वेदांत आपल्यासारखा नव्हता, आता आपल्या मनासारखं 2-3 शिव्या दिल्या की लोक खडबडून जागे झाले.
म्हणजे त्यांना कळणारी भाषा कोणती? शिव्याची. मग काही लोकांना शिव्याशिवाय कळत नाही आणि शिवी दिल्याशिवाय बोलता येत नाही. वक्ते बाबा म्हणले, आमच्याकडे होता म्हणले एक माणूस, त्याने एका मोठ्या साहेबाला शिव्या दिल्या. मोठा साहेब श्रीमंत, मला शिव्या दिल्या म्हणून त्याने केली केस कोर्टात, हजर केलं त्याला. न्यायाधीशाने, का रे तू या साहेबाला शिव्या दिल्या का? तर म्हणजे हरामखोरा, मी कशाला शिवी देऊ त्याला? त्याला शिवी द्यायचं काम काय? आता साहेबाच्या लक्षात आलं याला शिवी दिल्याशिवाय बोलताच येत नाही, तर म्हणजे केस होत नाही याच्यावर. काही भागात अशी भाषाच आहे. तर शिवी दिल्याशिवाय बोलता येत नाही. काही लोकांना तसं स्पष्ट सांगितल्याशिवाय कळत नाही. लातो के भूत बातों से नहीं मानते. त्यांना त्या भाषेत, तसं देवा आम्हाला समजलं अशा भाषेत सांग. हे तत्त्वज्ञान तुझं तुझ्यापाशी राहू दे, ते सांगण्याच्या गूढ पद्धती तुझ्यापाशी राहू दे, पण आम्हाला सोप्या भाषेत सांग. माझं विवेकू सांगावा मराठाजी, मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियेसे. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. मी अत्यंत जड आहे. याला म्हणतात खरा शिष्य. आपली भूमिका खरं सरळ सांगायची, नाही तर आपल्याला येत काय नाही आणि मग ताईट व्हायचं. गुरुपेक्षा आपलीच ऐट मोठी. आणि मग काय सांगेन गुरु? गुरुपाशी, वकिलापाशी आणि देवापाशी म्हणतात. आपल्या मनात नाही. डॉक्टर, गुरु आणि वकील यांच्यापाशी जे काय असेल ते सरळ व्यवस्थित सांगायचं, खरं सांगायचं. जर आपण लपवलं आपल्या मनातलं, मग ते उपायच करू शकत नाही. डॉक्टरला रोग जर सांगितलाच नाही तर तो काय उपाय करीन? बरोबर. तसं गुरुपाशी आपलं अज्ञान जर प्रगटच केलं नाही आपण, तर मग गुरु कसं काय आपल्याला उपदेश योग्य पद्धतीचा करू शकते? अर्जुनाने सरळ सांगितलं, मी अत्यंत जड असे, मला काही कळत नाही. जड म्हणजे निर्बुद्ध. निर्बुद्ध आहे मी, मला काही कळत नाही. ते नामदेव आप्पा शामगावकर होते. नियमाची मालिका त्यांनी काढली, वारकरी नियमाची. तर ते कीर्तनं सांगायचे. आपलं अज्ञान प्रगट केलं पाहिजे. झाकून ठेवलं की त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणले एक जावाई गेले सासरवाडीला आणि त्यांना रात आंधळं होतं. आता जावाई आल्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक केला. मग जेवायला बसले संध्याकाळी, दिसायला मार्गच नाही. काय ताटात वाढलं काही दिसेना. ते असे भिंतीकडं तोंड करून बसले. ताट वाढलं इकडं, पाटा पुढं, आणि हे भिंतीकडं तोंड करून बस. सासूबाई आल्या, जावाई भिंतीकडं तोंड करून कसं काय? अहो जावाई बापू, ताट इकडे वाढलं. हो हो, ताट मला माहिती इकडे वाढलेलं, तुमच्या भिंतीचा रंग पाहतो म्हणे कसं काय ते. मग पुन्हा फिरून बसले. ते त्यांच्या लक्षात आलं इकडं आहे ताट, आपण चुकलं होतं. मग बसले जेवायला, आणि असे बसले तर टोपीच पडली त्या ह्याच्यात ताटात. त्यांना वाटलं पोळीच आहे, त्या आमटीत पडली होती ती, तोडून राहिला ते कुठं तुटते. मग सासूबाई आणि पाहते तर ती टोपी तोडण्याचा प्रयत्न. अहो ते काय करताय म्हणले तुम्ही? पोळी इकडे. नाही नाही, आमच्या टोपीचं कापड कसं काय निबर आहे का जरा, कसं आहे बघतोय म्हणले, फाटती का कशी. आणि पुन्हा जेवण सुरू झालं. सासूबाई गेली काहीतरी आणायला घरात. मांजर आली आणि त्या गुळवणीच्या वाटीतच प्यायला लागली. चुटुक 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 दूध. हे काय हाणे ना. सासू आली, आहो जावाई बापू, ती मांजर पिती ना तुमच्या ताटात दूध, ते गुळवणी पिती ना. नाही नाही, मला वाटलं तुमची फार लाडकी असेल, मग तिला कसं काय मारावं म्हणे आम्ही. नाही नाही, लाडकी वगैरे काय नाही, दिली हाकलून तिला. मग आता बघा मांजर आली की तसं करू नका, तिला मारा म्हणले मांजरीला. मग पुन्हा सासूबाई आली गुळवणी वाढायला. त्याला वाटलं मांजरच आली मगाच्यासारखी. त्यांना अशी खाड दिशी ठेवून दिली. ती म्हटली, अहो मी मांजर नाही. त्याला आता काय सांगावं. असं होतं. कशामुळं झालं? खरं म्हणलं असता मला राता आंधळं आहे तर व्यवस्था झाली असती की नाही. पण माणसाला अज्ञान प्रगट करू वाटत नाही, इज्जत जाईल वाटते आपली. अर्जुनाने सरळ सांगितलं, मी अत्यंत. अर्जुन जड होता का हो? अर्जुन जड नव्हता महाराज. सगळं त्याला मृदंग येत होता, गायन येत होतं. इंद्राचा शिष्य होता तो. धनुर्विद्येमध्ये जगप्रसिद्ध होता. हे काय निर्बुद्ध माणूस होऊ शकतो का असं? अर्जुन लहानपणापासून कीर्तनं ऐकत होता. या कोणाची कीर्तनं? व्यास, नारद, ही नेहमी त्यांच्या घरी आहेत. हां, मी आसिता देवलाचे मुखे, हे सदा तुते कानी ऐके.
हे असित देवल यांच्या मुखातून लहानपणापासून तो चरित्र ऐकत होता, तत्त्वज्ञान ऐकत होता, पण आपली भूमिका घेऊन बोलतो अर्जुन. तुकाराम महाराज किंवा कान्होबाराय म्हणतात, देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे वेळ, नसे पाहता भूमंडळ ऐसा अमंगळ खळ दुसरा. जन्मा उपजली यापासूनी असत्य कर्म ते अजूनी, सत्य आचरण नेणे स्वप्नी निखळ खाणी अवगुणाची. हे काय त्यांचं वर्णन आहे का? हे आपली म्हणजे तुमची नाही, आमची भूमिका घेऊन बोलतात. मग आम्ही सामान्य आहेत का? आमची भूमिका तुकाराम महाराज घेतात. मग नाही, असू द्या. सांगण्याचं तात्पर्य काय की अर्जुन म्हणतो मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी ऐसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. मी कितीही मूर्ख असो मला समजेल अशा भाषेत सांग. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी होते, ते कितीही अवघड विषय असो एकदम सोपा करून सांगायचे. ब्रह्म म्हणजे काय व्याख्या केली शास्त्राने. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, आपण या जे जाण आपणची. जे कुणाचं कार्य नाही आणि जे कुणाचं कारण नाही त्याला ब्रह्म म्हणतात. आता ही झाली व्याख्या शास्त्रीय, पण ही सामान्य माणसाला काय कळतं? शेतात खुरपणाऱ्या बाईला कळेल का हे जे कार्य ना कारण? मग गुरुजी म्हणायचे तसं सांगायचं नाही अवघड भाषेत. ब्रह्म म्हणजे काय? ज्याला मायबाप नाहीत आणि ज्याला लेकरं बाळं नाहीत ते ब्रह्म. मायबाप नाहीत म्हणजे त्याला कारण कुणी नाही, आणि लेकरं बाळं नाहीत म्हणजे त्याचं कार्य कुणी नाही. ते कुणाचं कारण नाही, झालं ब्रह्म समजलं. मायबाप नाहीत म्हणजे कारण नाही त्याला कोणी, आणि कार्य नाही त्याचे मुलं बाळं नाहीत कोणी, झालं. असं सोप्या भाषेत असेल तर सांग, नाही तर चाललो आम्ही आमच्या घराला, चातुर्मास तुलाच राहू दे. सोपं भाषेत समजेल असं सांग बुवा आम्हाला. उपाधी म्हणजे काय? आपण वेगळं राहून जे दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्याला उपाधी म्हणतात. कुठं समजलं काय? समजत नाही ते विचारसागरातल्या भाषेत सांगू नका. आमचे गुरुजी म्हणतात एखादी गोष्ट जर आपल्याला समजली असेल खरीच तर ती सोप्या भाषेत सांगता येत असते, खरी समजली तर. नसेल समजली तर मग पुस्तकाचं आहे तसं वाचून दाखवतंय माणूस. उपाधी म्हणजे काय? आमचे गुरुजी कालच आम्हाला सांगितलं, श्री गुरु पाटील काकांनी. उपाधी म्हणजे आपल्यापासून जी वस्तू वेगळी करता येते त्याला उपाधी म्हणतात. उदाहरणार्थ आता बाबांच्या हातात घड्याळ आहे, आंघोळ करताना घड्याळ काढून ठेवता येते ना काढून, मग ती उपाधी आहे. टोपी काढून ठेवता येते की नाही जेवताना, म्हणजे ती उपाधी आहे. चष्मा काढून ठेवता येतो म्हणून ती उपाधी आहे. शरीर काढून ठेवता येतं का? काढून ठेवता येत नाही, त्याला उपाधी म्हणता येत नाही व्यवहाराच्या भाषेत. पण ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीनं शरीर उपाधी आहे, कारण शरीरापासून आपण वेगळं होऊ शकतो ना. शरीर माझं नाही असं म्हणता येतं ना, म्हणून शरीराला उपाधी म्हणतात. घर आपल्यापासून वेगळं करता येतं की नाही, पत्नी मुलं बाळं वेगळे करता येतात, म्हणून हे सगळे उपाधी आहेत. उपाधीची सरळ व्याख्या, जे आपल्यापासून वेगळं करता येतं त्याला उपाधी म्हणतात. अशी व्याख्या कुण्या ग्रंथात आहे? त्यांना सांगायचं असतं ते, पण ते कठीण भाषेत असतं ग्रंथामध्ये. पण साधू महात्मे सोप्या भाषेत सांगतात. तसं दे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. म्हणजे संसार ही सगळी उपाधी, संसारातले सगळे पदार्थ, आणि तुम्ही ह्यापासून वेगळे आहात, म्हणजे वेगळं करता येतं त्याला उपाधी म्हणतात. वाहतूक बऱ्याचं प्रमाणे सापडलं. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. आपलं स्वरूप उपाधीला समजलं की बांधला. उपाधी वेगळं पाहिजे. तसं देवात जसे संत सोपं करून सांगतात तसं सांग बाबा. ऐसाही मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियेसे. निके म्हणजे चांगलं मला समजेल, परियेसे म्हणजे समजेल. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ असं बोल. आणि एकनिष्ठ म्हणजे निश्चयात्मक एकच सांग. हेही केलं पाहिजे आणि तेही केलं पाहिजे असं नको सांगू. एक सांग काहीतरी. देखै रोगा ते जिणावे औषध तरी देयावे परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे. देवा रोग तर गेला पाहिजे औषधाने, पण औषध कडू नाही पाहिजे. औषध दे मला रोगाचं, पण ते औषध गोड पाहिजे, मला आवडेल असं. देखै परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे. मधुर पाहिजे. एक मुलगा आजारी पडला, काय झालं, आणि तो दवाखान्यात नेलं त्याच्या आईने. डॉक्टरने विचारलं बाळा तुला काय होतंय? तर म्हणलं मला कसंनुसं होतंय. तर कसंनुसं होतंय म्हणजे काय? मग डॉक्टरने विचारलं हे बघ बाळा, तुला खडी साखर खाल्ली तर कडू लागते का? हो कडू लागते.
बर. थकल्यासारखं होतंय? हो. अंग गरम आहे? हो गरम आहे अंग. पाहिलं म्हणजे तुला ताप आला, ज्वर आहे तुला, म्हणजे तुझ्या शरीरातली शक्ती कमी झाली. मग आता काय कर, हा खडी साखरेचा खडा खात जा म्हणलं. चघळून खाल्ला म्हणजे तुझ्या शरीरातली उष्णता कमी होईल. आणि नेहमी खात जा म्हणजे पुन्हा तुला ताप येणार नाही. औषध दिलं, पण कसं दिलं? गोड औषध. त्याला आवडणारीच होती खडी साखर. बरं. आणि नेहमी खात जा म्हणजे पुन्हा होणार नाही रोग. तसं तू भगवंताचं नाव कसं आहे? नामदेव महाराजांनी लिहिलं आहे बरं का. ते तर आहेच. वैकुंठवासी वाघ महाराजांच्या मुखातून ऐकलेलं प्रमाण. वाघ महाराज म्हणले, आपलं नामदेवरायाचं प्रमाण असं आहे, सोलोनिया केळी साखरे घोळिली आणि अंधारी खादली तरी ते गोड. केळी ही आता गाड्यावर भेटते ही नाही, झाडाला पिकलेली केळी, आणि ती जर सोलली आणि साखरेत घोळली आणि ती खाल्ली तर गोड लागते. उजेडात खाल्ल्यावर गोड लागते ना अंधारात खाल्ल्यावर कडू लागते. गोडच लागते. अंधारी खादली तरी ते गोड. तसं नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझं नाव तसं आहे, ते कधीही घेतलं तर गोडच. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस. हा भवरोग जाण्यासाठी तुकाराम महाराजांनी किंवा साधू संतांनी आपल्याला औषध सांगितलं, नामस्मरण. ते अत्यंत गोड आहे. तसं देवा आमचा रोग तर गेला पाहिजे ना औषध गोड पाहिजे, कडू नाही पाहिजे. निंब का पियावा जरी मंत्रेची वैरी मरे, वाया बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा. शत्रूला मारायचं आहे, आता मग ते तलवारीला धार लावा आणि ते घरी जा आणि त्याला रात्री गाठा आणि मारा. एवढं करण्यापेक्षा जर एखादा मंत्र आपल्याला कोणी दिला, इथं मंत्र म्हणला की तिकडं तो मरणार, मग कशाला तलवारीला धार लावायची आणि हे करायचं? मंत्रानेच मारायचं. मंत्रेची वैरी तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा. आपल्या अंगात झालेला रोग साखर दूध घेऊन जाणार असेल तर मग कडू लिंबाचा पाला कशाला पियायचा? हां वा. आता ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या अंगातला रोग जायचा असेल तर लिंबाचा कडूपणा पाहू नये. पण हे शहाण्या माणसाचं आहे. आम्ही वेडे आहेत ना. मी अत्यंत जड असे, लहान लेकराला ते रोग बीक काही नाही, ते म्हणतं नाही गेला तर चालत, पण मी कडू औषध घेणार नाही, मला गोड पाहिजे. मग त्याची आई गुळ दाखवते, औषधं द्यावया चाळविले बाळा आणि दावनिया गुळा दृष्टी पुढे. देवा आम्हाला कडू औषध चालणार नाही, गोड सांग. तात्पर्य काय? सोपा उपाय सांग. मी लांबवण्याचा विषय नाही खरं म्हणजे हा, पण सोपा उपाय सांग असं म्हणायचं आहे अर्जुनाला. अतिरुच्च व्हावे मधुर जैसे, तैसे सकळार्थ भरित. तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जया परी. तसं सगळ्या अर्थाने संपन्न असलेलं तू मला तत्व सांग, योग्य तत्व सांग, ज्याने आमचं कल्याण होईल असं ब्रह्मज्ञानच आम्हाला सांग. परी बोधे माझे चित्त जया परी, पण माझ्या मनाला समजेल पटेल अशा भाषेत सांग, जास्त अवघड भाषेत सांगू नको. देवा तुझा ऐसा निज गुरु, आजी आरती धनी कान करू. इथं भीड कवणाची धरू तू माया आमुची. गुरुला शिष्यानं सांगावं का, तुम्ही मला असं शिकवा. पोरं संथा घ्यायला येतात, महाराज आता 2च महिनेत आमच्याकडं आणि आमची सगळी गीता झाली पाहिजे आणि रोज आम्हाला 15 श्लोक शिकवा. आले पहिल्याच दिवशी म्हणतात, अरे बाबा आधी 2 श्लोक तर बसून दाखव, मग पुढचं. का तू आम्हाला शिकवायचं, कसं शिकवायचं ते? म्हणजे गुरुने शिष्याने गुरुला शिकवू नये ही गोष्ट खरी आहे, पण देवा काय करू, तुझ्यासारखा गुरु मला मिळाला, आता तुझी भीड तरी काय धरू? भीड धरायचं कारण नाही. तुझा ऐसा निज गुरु ना आजी आरती धनी का न करू. आरती म्हणजे इच्छा आणि धनी म्हणजे पूर्ण. आज माझ्या मनातल्या इच्छा मी का पूर्ण करून घेऊ नये? कारण तुझ्यासारखा गुरु सहजासहजी भेटत नाही. तुझा आजी आरती धनी का न करू. येथे भीड कवणाची धरू तू माय आमुची. घाबरायचं काय कारण आहे तुला? तू आमची माय आहेस ना. जरी थोरी तुझी पाहता हो, तरी पासी बैसावं याही योग्य न हो. आणि येथ जरी सलगी करू बिहो तरी निवो केपा. मला माहिती तू जगाचा मालक आहे, तुझ्या जवळ बसण्याची सुद्धा माझी लायकी नाही, हे खरं आहे. पण मग आता तुला न विचारू तर जाऊ तरी कुठे?
तुला जर प्रश्न विचारू नको, एवढा गुरु भेटल्यावर माणसाने का मागं पुढं पाहावं. पुढे ज्ञानेश्वर महाराज उदाहरणं देतात. जसं लेकरू आईला घाबरत नाही, तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकाचे नावडती. तसं म्हणले आईला लेकरू घाबरत नाही, तसं मी तुला घाबरणार नाही. हा गा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले जरी आपयते, तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. एखाद्याला कामधेनू गाईचं दूध मिळालं, आपल्याला शुद्ध गाईचं मिळत नाही, साध्या दुसऱ्याच गाईचं मिळतं. कोणती गाय? जर्शी नाही, ती जराशी गाय असते. जे गुरु बबन महाराज मस्ती म्हणतात, गाईचा गुण थोडाच, बाकी कुठल्या प्राण्याचा गुण असतो ते इथं न सांगण्यासारखं बरं. म्हणून जर्शा गाईचं दूध पितो, पिशवीचं दूध पितो, त्याला कॅन्सर होणार म्हणजे होणार. आपण खेड्यात राहणाऱ्या माणसांनी तरी, श्री गुरु बंडातात्या म्हणतात, आमच्या गाईचं गोमूत्र गावरान गाईचं चालतं, पण जर्शीचं दूधसुद्धा वाईट आहे. गावरान गाईच्या गोमूत्राने कॅन्सर बरा होतो आणि जर्शीच्या दुधाने कॅन्सरसारखे रोग होतात. असो, एखाद्याला कामधेनू गाईचं दूध मिळालं, मग त्यानं नुसतं दुधावरच समाधान मानावं का? तर कामधेनू आहे ती, नुसतं दूध काय घेतो, काय मागायचं ते माग ना, असं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कामधेनूचे दुभते, दैवे जाहले जरी आपयते. प्रारब्धाने सुदैवाने एखाद्याला मिळालं तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. मग तिथं काय फक्त दुधावरच समाधान मानावं का? काय मागायचं ते मागावं. तिथं इच्छा करण्याच्या बाबतीत हात आखडता घ्यायचं काम नाही. तिथं काय कामनेची वाणी म्हणजे उणीव काय करायची. जरी चिंतामणी हातात चढे, तरी वांछेचे कवन साकडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छा विना. एखाद्याला चिंतामणी सापडला, मग आता चिंतामणी काय करतो, मनात आलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तो चिंतामणी दे चिंतिलिया अर्था, म्हणजे मनात जो विषय आपण आणला तो विषय पूर्ण करणारा कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडीती धनी पुरविती. असा चिंतामणी जर सापडला तर मग वांछेचे काय म्हणजे इच्छेचं काय संकट आहे का, हे होईल की नाही पूर्ण, घर बांधणं होईल की नाही, आपल्याला गाडी मिळेल की नाही, असं काही म्हणायचं नाही. ते सगळं देणार आहे तो चिंतामणी. मग तिथं काय इच्छा करू नये काही. आपुलेनी सुरवाडे इच्छा विना, आपल्या मनात येईल तशा आवडीने आपण इच्छा करत जावी. देखे अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानाची जरी फुटावे, तरी साया सुका करावे मागील ते. एका माणसाला तहान लागली आणि कोणीतरी सांगितलं इथं जवळपास 5 किलोमीटर पाणी तुम्हाला मिळणार नाही. पण मग पुढे 5 किलोमीटर गेल्यानंतर तिथं अमृताचा समुद्र आहे. हा गेला, धावत पळत गेला आणि पाहिलं तहान लागलेली होती ना. त्याने विचार केला आपल्याला तहान लागली, तहान कशाने जाते, पाण्याने जाते. अमृताने तहान जाते की नाही हे त्याला माहीत नव्हतं. पाण्याने तहान जाते एवढं माहिती. तहान लागली ना, एखाद्याला तहान लागली तर तूप प्यायला दिलं, तहान जाते का हो? ते मौल्यवान असेल पाण्यापेक्षा जास्त, पण तहान लागल्यावर पाणीच पाहिजे. तसा हा विचार करू लागला, तहान लागली आपल्याला, हा अमृताचा समुद्र आहे, पण आता याने आपली तहान जाईल की नाही. मग एवढं 5 किलोमीटर पळत आला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तहानेनं तळमळतोय आणि परत आता माघारी चालला. अरे अमृताचा समुद्र आहे का, समजा का वज्र मिठी पाडीजे आणि मणी तरी आठवीजे थिल्लरोध काते. तिथं येऊन माघारी चालला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग एवढा आटापिटा कशाला केला 5 किलोमीटर पळत आल्याचा. आला तर घोटभर पिऊन तर पहा, तहान जाईल की नाही, नंतर अमृत होशील की नाही. देखी अमृत सिंधू ते ठाकावेन, तहानाची जरी फुटावे, म्हणजे तळमळ करतो तहानेने, तरी सायासुका करावे मागील ते. मग एवढा सायास मागं पळत येण्याचा कशाला केलास, एवढा चालत कशाला आलास, तर ते अमृताचा लाभ घेतला पाहिजे, हे त्याचं सांगण्याचं तात्पर्य. तैसा जन्मांतरी बहुती, उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. पाठभेद आहे काहीतरी. उपासिता कमळापती आणि उपासिता श्री कमळापती. लक्ष्मीपती आहे का, काय असेल ते असो, अर्थ एकच आहे. कमळा काय, लक्ष्मी काय, लक्ष्मीचेच दोन्ही शब्द वाचक आहेत. तसा देवा जन्मांतरी बहुती, खूप जन्म तुझी आम्ही उपासना केली, या जन्मात तू नुसत्या
आम्ही पांडवांच्या वंशात आलो म्हणून तू आम्हाला भेटलास असं समजायचं कारण नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण पंढरपूरला आलो म्हणजे आपण मागच्या जन्मात वारी केली म्हणून इथं आलो. पंढरीच्या सुखात तोची अधिकारी, जन्मोजन्मी वारी घडली तया. तसं आम्ही काय काय केलं याच्या आधी निळोबारा एका गवळणीत सांगता. याची लागी ओ त्यजियले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादि योग, याची लागी या विषयांचे त्याग ओ जन्मजन्मांतरी केली हे सूचना. भक्षुनी फळमूळ प्रासिले जीवना, याची लागी ओ वसविले निर्जना, याची लागी या केले तीर्थाटना ओ जन्मजन्मांतरी केली हे सूचना. निळोबाराय म्हणतात या देवाच्या प्राप्तीसाठी त्या गवळणी मागच्या हजारो जन्मात तपश्चर्या केलेली आहे. वसविले निर्जना, वनामध्ये राहून फळ मूळ खाऊन देवासाठी साधना केली म्हणून या जन्मात त्यांना सानिध्य मिळालं. तो ध्रुव बाळ होता ना, त्याला किती महिन्यात देव भेटला हो? 6 महिन्यात. 6 महिन्यात देव भेटला. आईला विचारलं होतं मला कशाने आढळपद मिळेल. आई म्हटली जा देवाकडे, देव देईल तुला आढळपद. गेला लहान 5 वर्षाचा पोरगा. नारद भेटले, मंत्र दिला, गेला. 6 महिन्यात देव त्याला मिळाला. आणि त्या जंगलामध्ये बाकीचे ऋषीमुनी होते, ते हजारो वर्षापासून तपश्चर्या करत होते. त्यांना स्वप्नात सुद्धा देव नाही. मग त्यांनी आंदोलन केलं सगळ्यांनी. म्हणजे 5 वर्षाचं पोरगं आता आलं आमच्या मागून आणि लागलं कीर्तन. नाही, त्याला लगेच देव मिळाला. त्याला देव. त्यांनी आंदोलन केलं महाराज. काय म्हणतात त्याला? मोर्चा काढला. मोर्चा. देवाला म्हणले कसं काय हे अन्याय म्हणले तुमच्याकडे. तुमच्या पक्षात आला म्हणजे लगेच तिकीट देता मंत्र्याचं. त्याचं मागचं काही पाहत नाही, हे बरोबर नाही. देवाकडे आले. देवाने काही बोलले नाही. देव फक्त चला म्हणले माझ्यासोबत. सगळ्या ऋषीमुनींना सोबत घेतलं आणि समुद्रात नेलं. समुद्रात एक बेट होतं आणि त्या बेटावर असा हाडकांचा म्हणजे हाडांचा डोंगर होता. तो डोंगर दाखवला सगळ्या ऋषीमुनींना. म्हणले हा डोंगर दिसतोय की नाही हाडांचा, त्या मागच्या करोडो जन्मामध्ये माणसाचा जन्म घेऊन या ध्रुव बाळाने तपश्चर्या केली, त्याच्या देहाचे हाडे आहेत म्हणले हे. आणि म्हणून या जन्मात त्याला 6 महिन्यात मिळालं, उगत नाही मिळाला. मग त्यांचं समाधान झालं. भरपूर मागच्या जन्मातली साधना असेल तर देव भेटतो आणि त्याचं सानिध्य भेटतं. आपण पंढरपूरला आलो म्हणजे काही या जन्मातली पुण्य आहे काही? आपली तर आहेच पुण्याई मागच्या हजारो जन्माची. आपल्या आईवडिलांची कुळाची पुण्याई आहे म्हणून आपण चातुर्मासाला आलो. नाही तर कुणी येऊ शकत नाही आणि आलं तर राहू शकत नाही. पुण्याई लागते याला. तेव्हा अर्जुन म्हणतो देवा तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री कमळापती, तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. मग आता तू आम्हाला प्राप्त झालास.